मोदींच्या मनासारखं झालं तर ठीक, अन्यथा सत्तेचा गैरवापर होतो, ही हुकुमशाही आहे। आता संविधानावरती हल्ला होतोय, तसं झालं तर तुमच्या आणि आपल्या अधिकारांवरती हल्ला होईल। या विरोधात आपल्याला निवडणुकीत लढायचंय, शरद पवारांचं वक्तव्य। पाण्याची परिस्थिती वाईट असून चारा छावण्या स्थापन कराव्या लागतील, प्यायला पाणी नाही, सरकारला सतत सांगावं लागतं। शरद पवारांची पाण्याच्या मुद्द्यावरनं सरकारवर टीका। बारामतीतल्या उंडवडी इथे बोलताना शरद पवारांनी वयाच्या मुद्द्यावरनं भाष्य केलं। विरोधकांनी आपलं वय काढू नये, आपण थांबणार नाही, शरद पवारांचं विरोधकांना प्रत्युत्तर। शरद पवारांचा बारामती आणि पुरंदर तालुक्यातल्या दुष्काळी गावांचा दौरा। उंडवडी कडेपठार गावात शरद पवारांवरती जेसीबीवरनं पुष्पवृष्टी। शरद पवारांनी सुप्याकडे जाताना कोरडवाहू जमिनीची पाहणी केली। अमोल कीर्तीकरांवरती कारवाई व्हावी, संजय निरुपम यांची मागणी। तर संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग, निरुपमांचा आरोप। संजय राऊत यांच्याकडनं प्रशंसेची अपेक्षाच नाही, त्यांनी नाना पटोलेंवरती बोलावं। अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना सल्ला। रायगड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी पोलादपूरमधनं आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीची उद्या सकाळी 11 वाजता संयुक्त पत्रकार परिषद। ठाकरे गटाच्या पक्ष कार्यालयातील पत्रकार परिषदेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले संबोधित करतील। हिंगोली लोकसभेसाठी भाजपचे लोकसभा प्रभारी रामदास पाटील यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता, जो त्यांनी आता मागे घेतलाय। काल गिरीश महाजनांसह भाजप नेत्यांनी घेतली होती रामदास पाटील यांची भेट। पालघर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार अजून निश्चित नाही, मात्र भाजपकडनं प्रचाराला सुरुवात। काल विरार पूर्व इथे आरजे नाक्यासमोर आणि वसई पश्चिमेला झेंडा बाजार इथे महायुतीचे 2 मेळावे पार। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचा तिढा कायम। रत्नागिरी सिंधुदुर्ग महायुतीच्या समन्वय समितीची भाजप कार्यालयात आज होणारी बैठक रद्द। नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळावी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांची मागणी। निवडणूक रोख्यांचा वापर लाचखोरी आणि खंडणी वसुलीसाठी झाला। चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एसआयटीची स्थापना करावी, ज्येष्ठ कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांची मागणी। विदर्भातील विविध पक्षांच्या 20 लोकसभा उमेदवारांकडे 14 कोटींच्या कार। यवतमाळ वाशिमचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय देशमुख यांच्याकडे 1,27,00,000 रुपये किमतीच्या सर्वाधिक 11 गाड्या। नाशिकच्या लासलगावमध्ये आजही बाजार समिती बंद। संपावर तोडगा न निघाल्यामुळे आजही लासलगावसह जिल्ह्यातल्या बाजार समित्यांमधले लिलाव बंद। गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यात उद्या अनेक रस्ते बंद। गुढीपाडव्यानिमित्त ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वागत यात्रा निघणार असल्यानं वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी हे रस्ते बंद करण्याचा निर्णय घेतलाय। देशातला सरासरी पाणीसाठा 35%वर, बिहारमध्ये केवळ 7%, तर आंध्र प्रदेशात 9% पाणीसाठा शिल्लक। महाराष्ट्रावरती पाणी टंचाईचं संकट, धरणातला पाणीसाठा 35.88%, तर मुंबईचा पाणीसाठा 27%। आम आदमी पक्षानं दिल्लीत सुरू केलं इलेक्शन कॅम्पेन। संजय सिंग यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित। जेल का जवाब वोट से अशा घोषणा देऊन आप निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरणार। दिल्लीमधल्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या के कविता यांचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला। यंदाच्या निवडणुकीत पूर्व आणि दक्षिण भारतात भाजपच्या जागा वाढतील, तसंच मतांचं प्रमाणही वाढेल। यावेळी पहिल्यांदाच भाजपला तामिळनाडूमध्ये 2 अंकी मतांची टक्केवारी गाठण्यात यश मिळेल, प्रशांत किशोर यांचं भाकीत। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची दाट शक्यता, निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचं भाकीत। बीएसई मार्केट कॅपनं गाठला उच्चांक, पहिल्यांदा 400 लाख कोटी रुपयांच्या पार। 9 महिन्यांच्या कालावधीत 100 लाख कोटींचा टप्पा। गतविजेता चेन्नई सुपर किंग्सचा संघ सलग 2 पराभवानंतर आज कोलकाता नाईट रायडर्सच्या विरोधात लढणार। चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर यांच्या कामगिरीवर लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।